लक्षात ठेवा, स्वाभिमानापेक्षा, तुमच्या धर्मापेक्षा आणि त्यापेक्षा वरती तुमच्या अब्रूपेक्षा कुठलीच नोकरी मोठी नाही. नाशिकमध्ये जे घडलंय ना, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच हलते. एका सुरक्षित कॉर्पोरेट ऑफिसच्या नावाखाली या भडव्यांनी त्या ऑफिसमध्ये धर्मांतरणाचं एक रॅकेटच चालवलं. IT इंजिनियरच्या वेशामध्ये एका पर्टिक्युलर शांतताप्रिय समाजाच्या काही राक्षसांनी, काही भडव्यांनी हिंदू धर्मातल्या काही मुलींना आपल्या धर्मात खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न केला, खेळले सुद्धा. आणि हा खेळ चालू होता तब्बल 4 वर्ष, फेब्रुवारी 2022 पासून ते मार्च 2026. मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण करणं, ऑफिसमध्ये सक्तीने नमाज पडायला लावणं, हिंदू देवी देवतांना हिडीस भाषेत अपमान करणं. आणि या सर्वांची मास्टरमाइंड होती ती पण एक मुलगी, आणि त्या मुलीचं नाव आहे HR निदा खान. निदा खान एकटीच नाही, तिच्यासोबत अजूनही आहेत भडवे. दानिश शेख, तौसिफ अत्तार, आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेनन. त्यांचा पॅटर्न एकदम सिंपल होता. त्या मुलींना पहिलं जॉब ऑफर करायच्या, त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधायची, त्यांच्याकडून समजून घ्यायचं त्याला कसली गरज आहे, आणि पैशाची गरज तर असायचीच. इन्क्रीमेंट करणं, आणि त्यानंतर मग वळू त्यांना बुरखा घालायला लावणं, त्यांना नमाज पडायला लावणं. ज्याला मला हे कळत नाहीये, गेल्या 4 वर्षापासून ह्या मुली या सगळ्या गोष्टी झेलत होत्या. पण एवढ्या मोठ्या कंपनीत, TCS सारख्या कंपनीमध्ये अजून कोणाला याची कानोकान खबर लागली नाही? हा गुन्हा नाहीये, हा आहे धार्मिक मानसिक दहशतवाद. हे केवळ ऑफिस पुरतच मर्यादित नव्हतं. ह्याचे थेट धागेदोरे होते मलेशियामध्ये एका इम्रान नावाच्या मुलाशी. इम्रान नावाच्या मुलासोबत त्यांचा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप होता, आणि त्या ग्रुपवरती काफेर मुलींना कसं टार्गेट करायचं हे त्यांना समजावलं आणि शिकवलं जायचं. एका शांतिप्रिय समाजाची हीच एक मानसिकता आहे की आपल्या देशातच राहायचं, आपल्या देशातच खायचं, आणि आपल्या देशाच्या संस्कृती आणि मुलीसोबतच खेळायचं. मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरीपेक्षा मोठा धर्म, धर्मापेक्षा स्वाभिमान आणि स्वाभिमानापेक्षा मोठी आहे आपली. करिअरच्या नादापायीना या अशा नराधमांपुढे झुकू नका. त्या नराधमांनी जेव्हा त्यांना मुलींना पहिला स्पर्श केला, तेव्हा धर्माविषयी बोलले, देवाविषयी बोलले, तेव्हा पहिल्याच वेळी जर त्यांनी चपराक लावली असती ना, आता या गोष्टी इथपर्यंत आल्याच नसत्या. आणि पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलींना एवढं स्ट्रॉंग बनवा, एवढं कणखर बनवा ना. ही कोणती निदा खान, तो कोणतो बडवा दानिश त्या मुलींच्या, आपल्या मुलीच्या वाटेला जाणार नाही. आणि सोबतच आपला हिंदू धर्म काय, आपली संस्कृती काय आहे याची जाणीव सुद्धा करून द्या. या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे जी व्हिडिओ बघत आहे त्या सगळ्या माझ्या बहिणींना, भावांना एक नंबर द्यायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे पोलिसांचाच आहे, महाराष्ट्र पोलिसांचा. जो नंबर आहे 9923323311. ह्या अशा प्रकारच्या घटना जर तुम्हाला कुठेही दिसत असतील, व्हिडिओ बनवा, त्या डिटेलमध्ये व्हॉट्सअप करा, तुमच्यापर्यंत मदत नक्कीच पोहोचेल.